सकाळीच विक्रम दुकानात जायला निघाला, पण त्याला दुकानात जायचे अजिबात वाटत नव्हते. घराच्या बाहेरच त्याच्या वडिलांचे वडिलोपार्जित रेडीमेड कपड्यांचे दुकान होते, जे अजिबात चालत नव्हते. वडिलांच्या निधनानंतर विक्रमने शिक्षण सोडून हे दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दुकान व्यवस्थित चालले होते, पण हळूहळू अशी चांगली बाजारपेठ जवळच उघडली. मॉल्स, मोठी दुकाने होती, त्यामुळे लोक ग्लॅमरने आकर्षित होऊन त्यांच्या दुकानात येत नव्हते. आपल्या मेहनतीच्या जोरावर विक्रमला त्याचा धाकटा भाऊ रंजन याचे शिक्षण करावे लागले. आज तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या मोठ्या भावाला अजिबात काहीच समजत नव्हता. विक्रम विवाहित असून त्याची पत्नी संजना हिला घरातील सर्व कामे एकट्यानेच सांभाळावी लागत होती. विक्रम त्याच्या दुकानातून फारच कमी कमावत होता, त्यामुळे घरचा सर्व खर्च त्याचा धाकटा भाऊ रंजन याला करावा लागला. आपणच आपल्या भावाला शिकवले असे विक्रमलाही वाटत होते, त्यामुळे आज तो आपले कर्तव्य बजावत आहे. पण रंजनच्या मनात खूप अभिमान निर्माण झाला होता की तो संपूर्ण घर सांभाळतोय. विक्रमने आईला अनेक वेळा सांगितले की काही छोटे काम शोधतो आणि हे दुकान बंद करूया. तेव्हा त्याची आई म्हणायची की वडिलांचे वडिलोपार्जित काम कर, नाहीतर लोक सर्व प्रकारची शेरेबाजी करतील. तुला ऑफिसमध्ये कोणतीही चांगली नोकरी मिळणार नाही. लहान काम कसे करणार? तू मेकॅनिकचे काम शिकलास, पण ते काम आमच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. सुरुवातीपासूनच विक्रमच्या आईला फक्त आपल्या धाकट्या मुलाला पुढे जाताना पाहायचं होतं. जर मोठा मुलगा अधिक यशस्वी झाला तर तो आपल्या जीवनात तल्लीन होईल अशी भीती त्यांना होती. जोपर्यंत तो आपल्या धाकट्या भावावर अवलंबून आहे, तोपर्यंत तो त्यांच्या अधीन राहील. आईच्या सल्ल्यानुसार विक्रम प्रत्येक वेळी मागे हटत असे. पण या दिवसात कोणीही दुकानात आले नाही आणि तो दिवसभर असाच निष्क्रिय बसून राहिला. त्यालाही आपल्या भविष्याची काळजी वाटत होती. पुढे काय होणार? इथे संजनालाही नेहमीच सासूच्या दबावाखाली राहावं लागलं. त्या तिला टोमणे मारायच्या की तुझा नवरा काही कमावत नाही, कमी खात जा. तिला ना नवीन साडी घेता आली ना मेकअपचे सामान, तरीही तिने कोणाकडे तक्रार केली नाही. आणि तिला वाटले की एक दिवस चांगले दिवस येतील. आज तिच्या स्वर्गवासी आईचा वाढदिवस होता, म्हणून तिने आईच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा विचार केला. तिने स्वयंपाकघरात जाऊन कचोरी बनवण्याची तयारी केली. खीर केली, मटर पनीर करी आणि गुलाबजामुन बनवले. ती नुकतीच कचोऱ्या तळत होती तेव्हा तिची सासू किचनमध्ये आली आणि म्हणू लागली, अरे सुनबाई, हे कचोरी पकोडे, खीर, मटर पनीर, गुलाबजामुन हे सर्व पदार्थ तू कोणाच्या परवानगीने बनवलेस? संजना हळूच म्हणाली, आज माझ्या स्वर्गवासी आईचा वाढदिवस आहे. सासू उपहासाने म्हणाली, ओ महाराणी, तुझ्या मेलेल्या आईचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू आमच्या घराचे रेशन वाया घालवशील का? संजना हादरली आणि म्हणाली, आई, मला एवढा अधिकार नाही का? मी माझ्या इच्छेनुसार काही पदार्थ बनवू शकत नाही का? तिची सासू रागाने गरजत आवाजात म्हणाली, आता तुला तुझ्या हक्कांचा हिशोब मिळेल. तुझ्यात खूप हिंमत आली आहे. नवरा बायको तुम्ही दोघेही इतरांवर अवलंबून आहात, तरीही शिदा वाया घालवताना हात थरथरत नाही का? तुझा बापही लोपी असेल, म्हणूनच त्यांची मुलगीही अशी झाली. संजनाही चिडली आणि म्हणाली, आई प्लीज, माझ्या बाबांबद्दल काही बोलू नका. ती बोलत असताना तिचा आवाज थोडा मोठा झाला आणि सासू रडू लागली आणि म्हणू लागली, अरे देवा, दिवस कसे आलेत पहा. माझी सून मला शिव्या देत आहे. ऑफिसमधून नुकत्याच घरी आलेल्या तिच्या लहान दिराने संजनाला थप्पड मारली आणि माझ्या आईशी कोणीही मोठ्या आवाजात बोलणे मला सहन होत नाही असे रागाने म्हणाला. अचानक झालेल्या या थप्पडमुळे संजना पूर्णपणे सुन्न झाली. तोंडातून शब्दच निघत नव्हते. सासू म्हणाली, सुनबाई, आता तुला त्रास होत आहे. मी तुला खूप दिवसापासून सांगत होते माझ्याशी भांडू नकोस. सासूच्या आवाजाने संजनाचं अवसान तुटलं आणि ती रागाने म्हणाली, आई, मी माझ्या लहान दिराचा मार खायला आलेली नाही. तो मला कसा काय मारू शकतो? त्यांना समजावून सांगण्याऐवजी तुम्ही मला टोमणे मारत आहात. तेव्हा दीर रागाने म्हणाला की आई, काहीही बोलू देत, तू नेहमी गप्प राहा. तू एक स्त्री आहेस, त्यामुळे माझ्या पायातील चप्पल बनून राहा. तुम्ही आम्हाला चावण्याचा प्रयत्न कराल तर उचलून घराबाहेर फेकून देऊ. मी घर चालवत आहे. घरात काय करायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार मला दिला आहे. हे सर्व माझ्या आईसाठी करत आहे, तुझ्यासाठी नाही.
तू फक्त एक मोलकरीण आहेस. तुझ्या क्षमतेनुसार घरातील सर्व कामे करत राहा. स्वयंपाकघरात रेशन भरून आणण्याची क्षमता तुझ्या नवऱ्याची नाही. संजना स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात विक्रमही दुकानातून जेवण घेण्यासाठी घरी आला होता. धाकट्या भावाने बायकोवर हात उगारला हे कळल्यावर तो पुढे आला आणि धाकट्या भावाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नालायक, तुझ्या वहिनीला थप्पड मारायची हिंमत कशी झाली? रंजन हात उडवत म्हणाला, तू आधी कमवायला शिक आणि मग मान मागायला, समजलं तू? विक्रम आईकडे बघत उभा होता. तो घाबरलेल्या नजरेने आईकडे पाहू लागला. मग तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, आई, तुझ्या डोळ्यासमोर छोटा माझा अपमान करतोय, माझ्या बायकोवर हात उगारतोय. तू काही बोलणार नाहीस? त्याच्या आईने वळून विचारले. काय बोलू? तुझी बायको एक दृष्ट चेटकी नाही. इतके दिवस तो त्याच्या आईचा भेदभाव सहन करत होता आणि आज त्याच्या बायकोचा दर्जाही त्याला दाखवला गेला. निराश होऊन तो सोफ्यावर बसला. आता त्याला कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं. त्याची आई तिच्या खोलीत गेली. त्याचा भाऊही त्याच्या खोलीत गेला होता. अश्रू पुसत संजना नवऱ्याकडे आली आणि त्याचा खांदा धरून म्हणाली, कदाचित आमचे नशीबच खराब आहे, म्हणूनच हे दिवस पाहावे लागतात. विक्रम म्हणाला, मला माफ कर. आईच्या सांगण्यावरून मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि त्याचे परिणाम तुलाही भोगावे लागत आहे. बोलता बोलता त्याचा कंठ दाटला होता. मग तो हळूच तिचा तळहात धरत म्हणाला, पण आता मी तुझ्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मी सर्व काही ठीक करीन. तो उठून आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, तू या दुकानाच्या चाव्या ठेव. मला हे दुकान चालवायचे नाही. या दुकानात काम करताना मी माझा सर्व स्वाभिमान गमावला. हे दुकान मला स्वतःला आणि माझ्या पत्नीला पोटापाण्यासाठी पुरेसे उत्पन्न देऊ शकत नाही. म्हणून मी ठरवलंय की बाहेर कुठेतरी काम करेन. त्याची आई रागाने म्हणाली, तुला बाहेर जाऊन तेच मेकॅनिकचे काम करायचे आहे का? अरे, लोक काय म्हणतील की सेठजींचा मुलगा गाडी दुरुस्त करण्याचे काम करतो. तू वडिलांच्या दुकानात शांतपणे बसून राहा. रंजन घर चालवायला आहे, नाही का? विक्रम बोलू लागला. आई, मी पाहिलं आहे की रंजन कसं घर चालवत आहे, म्हणून तो माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर हात उचलण्याचा हकदार झाला आहे. मला माझ्या धाकट्या भावाकडून मारहाण करून घ्यायची नाही, म्हणून आता मला स्वतःचा विचार करावा लागेल. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. निदान घरी तरी कोणी काही बोलणार नाही, असे म्हणत तो बाणाप्रमाणे वेगाने घराबाहेर पडला. सकाळपर्यंत तो कामाच्या शोधात भटकत राहिला. शेवटी एका गॅरेजमध्ये त्याला कामावर बोलावलं. दुसऱ्या दिवसापासून तो गॅरेजमध्ये कामाला जाऊ लागला. हे रंजनला त्याच्या मित्राकडून कळल्यावर तो एके दिवशी रागाने म्हणाला, भाऊ, काय करतोयस? लोक काय विचार करतील? सर्वजण मला सांगतील की तू इतक्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करतोस. तुझा भाऊ गॅरेजमध्ये का काम करतोय? तेव्हा विक्रम रागाने म्हणाला की तुला कोणी टोमणा मारला असेल तर तू म्हण की माझा भावाशी काही संबंध नाही. त्याच दिवशी तुझे आणि माझे नाते संपले, ज्या दिवशी तू माझ्या बायकोवर हात उगारलास. असं म्हणत तो उठला आणि निघून गेला. रंजन स्तब्ध होऊन भावाकडे पाहत राहिला. महिनाभरानंतर विक्रमला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याच्या मनाने आनंदाने उडी मारली. आता तो स्वतःचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह करू शकेल एवढी कमाई करत होता. त्यामुळे तो घरी आला आणि त्याने आईला सांगितले की आता मला चांगला पगार मिळत असल्याने मी माझे घर वेगळे करण्याचा विचार करत आहे. अशा पैशांचा हिशेब राहणार नाही. तुमच्या मुलाचे काही नुकसान होऊ नये. त्याच्या आईने तोंड करून सांगितले की इतकी वर्ष तू आमच्या तुकड्यांवर जगत होतास. आता थोडेसे कमावले की तुझे पंख बाहेर आले आहेत. तुझ्या कुटुंबाला वेगळे कर. तू एकटा राहशील तेव्हाच तुला समजेल. घराची विभागणी झाली होती आणि कोणत्याही भिंतीशिवाय खोल्या 2 खोल्यांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. अंगण अजूनही संयुक्त मालकीचे होते, परंतु प्रत्येकाने अंगणाचा एक भाग घेतला होता. इथे विमलाजींना आता रंजनसाठी जेवण बनवायचे होते. तिला पहाटे लवकर उठावे लागत होते. सून आल्यापासून त्यांना कामाची सवय राहिली नाही. आता तिला काम करताना खूप त्रास होत होता. म्हणून तिने रंजनला सांगितले की आता मी तुझ्यासाठी मुलगी शोधते, तू लवकर लग्न कर. रंजन म्हणू लागला की मला माझी ऑफिसची सहकारी नैना आवडते आणि तिच्याशी लग्न करेन. जेव्हा विमलाजी नैनाला भेटली तेव्हा तिला ती फारशी आवडली नाही,
पण मुलगा तिच्याशी लग्न करणार यावर ठाम होता, म्हणून शेवटी तिने त्याचे लग्न नैनाशी करून दिले. सून म्हणून घरी आल्यावर तिने पहिल्याच दिवशी सासूबाईंना काम करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे माझ्याकडून जास्त घरगुती कामाची अपेक्षा करू नका. विमलाजी डोक्यावर हात मारून विचार करू लागल्या की मी धाकट्या सुनेला घरची काळजी घेण्यासाठी आणले आहे. मला विश्रांती हवी आहे, पण ती काम करायला तयार नाही. सासूंना एकटी काम करताना पाहून नैना थोडीफार मदत करायची, पण ती पूर्ण जबाबदारी घरी नसल्यामुळे घेऊ शकत नव्हती. इथे विक्रम खूप मेहनत करत होता. आता दोघांचेही कुटुंब विभक्त झाल्याने संजनाही बाहेर जाऊन काही कामाच्या शोधात होती. एके दिवशी तिला शिवणकामाच्या दुकानात शिवणकामाचे काम मिळाले आणि ती खूप खुश झाली. आता ती तिचा सगळा पगार वाचवायची. हळूहळू बचत करून दोघांच्याही पैशाची चांगलीच बचत झाली होती आणि दोघेही आपले जीवन आनंदाने जगत होते. सासूचे हाल पाहून संजनाला खूप वाईट वाटले, पण तिला एवढंच वाटत होतं की मला एकटीने घर सांभाळावं लागत असतानाही माझ्या सासूने माझा आदर केला नाही, म्हणून कदाचित तिला याची शिक्षा दिली जात असेल. एक दिवस पहाटे घरात खूप आवाज आला. संजना बाहेर आल्यावर तिने पाहिले की सासू कपाळाला हात लावून रडत होती आणि आपल्या सुनेने डोके फोडल्याची तक्रार आपल्या मुलाकडे करत होती. नैना रागाने म्हणाली, आई खोटे बोलू नकोस, मी तुला मारले नाही. तू मला मारायला येत होतीस. मी तुझ्यापासून दूर गेले आणि तुझा तोल बिघडला आणि तू भिंतीला आदळलीस. मी तुला सांगितले इतकेच नाही तर आज माझी तब्येत ठीक नाहीये. मी ऑफिसमधून सुट्टी घेते. तू नाश्ता तयार कर. मग यात मी काय चुकीचे बोलले? तिची सासू रागाने ओरडली आणि म्हणाली, सुनबाई घरी असताना सासू नाश्ता बनवते ही कुठली पद्धत? तुझी सुट्टी आहे, निदान तू आज नाश्ता तयार करायला हवा होता. घरात खूप भांडण झाले. बायकोची बाजू घेत रंजन म्हणाला, आई आजपासून नीट ऐक. माझी बायको कधीच स्वयंपाकाचं काम करणार नाही. तुम्हाला सर्व कामे स्वतः करावी लागतील. माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आणणे मला सहन होत नाही. विमलाजी थक्क झाल्या. तेवढ्यात तिची नजर बाहेर उभ्या असलेल्या संजनावर पडली आणि तिच्या पापण्या मिटल्या. तेवढ्यात संजना दिराला म्हणाली की आईची चूक आहे, मान्य आहे, पण तिला असे बोलू नकोस. तू आमच्या घरच्या गोष्टींपासून दूर राहा. तू आमची कुणी नाहीस. संजना उपहासाने हसली आणि म्हणाली, भाऊजी आठवते का, एकदा मी माझ्या बाजूने सासूबाईंना काही बोलले तेव्हा तू मला चपराकही मारलीस आणि तू म्हणालास की माझ्या आईशी मोठ्या आवाजात बोलणे मला सहन होत नाही. मग कुठे गेले तुझ्या आईवरचे प्रेम जे तू आज तुझ्या आईला सांगत आहेस? नैनाचा काही विशेष दोष नाही असे मी मानते, पण बायकोची बाजू घेऊन कुणी आईशी असे बोलतो का? रंजन रागाने म्हणाला, मी कुणालाही वाटेल ते बोलू शकतो. तू इथून निघून जा हीच माझी इच्छा आहे. संजना पण काय करणार, ती गुपचूप तिथून निघून गेली. पण आज आईने आपल्या मुलाला आयुष्यात पुढे करण्यासाठी इतका भेदभाव केल्याचे तिला दिसत होते. आज ती कशाला तोंड देत आहे, तर दुसरीकडे विमलाजी रक्ताचे अश्रू ढाळत होत्या. या मुलासाठी त्यांनी श्रवणकुमारसारख्या मुलाला रडवले होते आणि आज त्यांचा लाडका मुलगा त्यांना रडवतो आहे. आता घरात तणाव निर्माण झाला होता. एके दिवशी रंजन दुपारी ऑफिसमधून घरी आला. संजनाने फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी पोलीस घरी आले असता रंजनने ऑफिसच्या काही प्रोजेक्टमध्ये छेडछाड केल्याचे दिसून आले. हे सर्व कळल्यावर नैनाही रागाने वेडी झाली. त्या क्षणी तिने घर सोडले. पोलिसांनी रंजनला अटक करून घेऊन गेले. आता विमलाजींनाही हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडू लागली. त्यावेळी विक्रम पुन्हा आईची काळजी घेऊ लागला, पण वर्षभरातच तिचे निधन झाले. तिने आयुष्यभर चूक केली, त्यामुळे शेवटी तिलाही खूप त्रास सहन करावा लागला. दुसरीकडे रंजनही तुरुंगात होता. मित्रांनो, कोणी कितीही भेदभाव केला तरी नियती त्याच्या योग्य ठिकाणी घेऊन जाते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ
कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.